अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी पंढरपूर मंगळवेढा शहर तालुक्यातील अनेक मुस्लिम कुटुंबियांसाठी आजचा दिवस अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी महत्त्वाचा ठरला असल्याचेच निदर्शनास आले आहे। त्याचे कारणही तसंच आहे। आज पंढरपूर शहरातील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या मैदानात मुस्लिम समाजातील अनेक आबालवृद्धांची मोठी गर्दी दिसून आली। मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीनं 15 लक्झरी बसेसच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा शहर तालुक्यातील 1000 मुस्लिम कुटुंबीय आज अजमेर येथे ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्शनासाठी रवाना झाले। मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे मोठे स्वागत होताना दिसून येत आहे। तर अजमेर शरीफ समोर आम्ही मनसे नेते दिलीप धोत्रे यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील दुआ मागणार असल्याची भावना या निमित्ताने अनेकांनी व्यक्त केली। मनसे नेते दिलीप बापूंमुळेच आमचे अजमेर शरीफ यात्रा करण्याचे स्वप्न साकार होत असल्याबद्दल अनेकांनी आभार व्यक्त केले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे पंढरपूर शहर तालुक्यात अनेक विधायक उपक्रम राबवताना दिसून आलेले आहेत। जनतेच्या समस्या सोडवण्याबरोबरच विविध सामाजिक सलोखा राखणारे, बंधुभाव निर्माण करणारे उपक्रमसुद्धा राबवताना दिसून आलेले आहेत। आज पंढरपुरातून त्यांनी जवळपास 10 ते 12 ट्रॅव्हल बस त्यांच्या वतीने रवाना होत आहेत। जवळपास 1000च्या आसपास मुस्लिम माता भगिनी कुटुंबीय अजमेरला ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्शनासाठी दुआ मागण्यासाठी जात आहेत आणि ह्या सर्व समाज बांधवांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आहे। काय प्रतिक्रिया आपण पाहतो। वकील साहेब, इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच पंढरपुरातून मुस्लिम समाज बांधव माता भगिनी अजमेरला रवाना होत आहेत, काय सांगा। मनसे नेते दिलीप बापू धोत्रे हे पहिल्यापासून सर्व समाजामध्ये, सर्व वर्गामध्ये काम करत असतात। बरेच सामाजिक उपक्रम ते राबवत असतात आणि त्याच पद्धतीने यांनी आज मुस्लिम बांधवांची एक अजमेरची ट्रिप या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि पंढरपुरातील सर्व मुस्लिम आज हजाराच्या संख्येने अजमेरसाठी टूरने रवाना होत आहेत। आम्हाला खरंच आनंदाचा क्षण आज आमच्यामध्ये आहे की मुस्लिमांना इकडे वेगळ्या वातावरणाकडे बघितलं जातं, तर या ठिकाणी दिलीप बापू धोत्रे यांनी एक स्पेशल ट्रिप काढून मुस्लिमांना अजमेरसाठी आम्हाला घेऊन चाललेले आहेत। सगळेच एक आनंदाचं वातावरण सर्व समाजामध्ये दिसून येत आहे। इतकं उत्कृष्ट आहे की दिलीप बापू धोत्रे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सांभाळून घेऊन चाललेले आहेत आत्तापर्यंत। तर आता आम्ही मुस्लिम समाजातर्फे त्यांनी अजमेरला ट्रिप जी काढलेली आहे ती अगदी लोक आमचे सगळे मुसलमान सगळे आनंदी आहेत आणि त्याबद्दल काही शंका नाही। दिलीप बापू धोत्रे यांनी जितक्या मनसोक्तपणाने मुसलमानाला साथ दिली त्या पद्धतीनं मुसलमानांनी सुद्धा दिलीप धोत्रे यांना साथ द्यावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि दिलीप बापू धोत्रे यांनी असंच कार्य करावं असं त्यांना शुभेच्छा देऊन सब मुस्लिम बंधुओं को मेरा ये है कि आप लोगों को जो अजमेर शरीफ लेके जा रहे उनके वास्ते आपने कुछ तो भी बाबा जो उनकी एक ईमानदारी बजाना याता मैं बोलतो हूँ। उसकी वजह आप समाज बांधव आभार मानताना दिसून येत आहेत, तुम्ही काय सांगाल याबाबत। जे मुस्लिम जो गरीब ज्या आहे ते त्यांच्या हातून ते झालं नाही, ते दिलीप बापू धोत्रेंनी करून दाखवलं आणि ह्याच्या अगोदर असं मुस्लिम लोकांचं असं दर्शन घडवणं करणं कुणाच्या हातून झालं नाही, ती दिलीप बापू धोत्रेंनी केले आणि आमच्या सगळ्या मुस्लिम समाजातर्फे आम्ही बाबाला तीच मागणं मागू, जी बापूची इच्छा आहे ती देवाने पूर्ण करावं अशी आमची नम्र विनंती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे
यांच्या वतीने पंढरपूर शहर तालुक्यातील मुस्लिम बांधवांना, माता भगिनींना अजमेर दर्शनासाठी आज पंढरपुरातून 7 ते 8 ट्रॅव्हल्स रवाना होत आहेत. अतिशय आनंदाचं वातावरण आहे या बांधवांमध्ये, कारण अशा पद्धतीचं आतापर्यंत कुणीही नियोजन केलं नव्हतं. आम्हाला धार्मिक पर्यटनासाठी, दर्शनासाठी कुणीही पाठवलं नव्हतं, अशी भावना आहे त्यांच्याकडून व्यक्त होताना दिसून येत आहे. यांनी ही यात्रा आयोजित केलेली आहे, काय वाटतं आपल्याला यावर? त्यांनी दिलीप बापू धोत्रे यांनी आम्हाला अजमेर दर्शन, ख्वाजा गरीब नवाज दर्शन यांचे दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. अजमेरसाठी ट्रिप रवाना केली आणि समजा फ्रीमध्ये आहे. बसमध्ये फ्री खाना बी, समजे पाणी वगैरे समसोय ठेवली आहे. त्यांना आमचं धन्यवाद. यात्रा माझ्या मनात होती म्हणून चालू चांगलं वाटतं ना. किती जण तुमच्या परिवारातील किती जण चालेल? 14 जण. मनसे नेते यांचा आम्ही आभार मानतो. धोत्रे का हम शुक्रिया अदा करते, हमको ऐसा अजमेर को ले जा रहे, ये कर रहे, तो हमारे घर से नहीं होता ना, उनके ये करे, उन्होंने उनका ये करे, हम शुक्रिया अदा है उनका हमारा का। तो हम घर का, हम औरतों को ज़्यादा करके हमारे बाहर नहीं, तो अभी वो ले जाके ये करे, तो बाहर के ही देख रहे को नहीं। तुम्हारे घर के कितने आदमी जा रहे हैं? हमें 9 जने। हाँ। क्या दुआ मांगने वाले हैं उधर जाके? क्या मांगेंगे उनका, दिलीप बापू के नहीं, हमारे दिलकन से उनके लिए दुआ है कि तो ऐसा निकलेंगे, नहीं भी कहीं तो भी उनके लिए किया है हमारा। सगळे या ठिकाणी चाललेले आहेत. त्यामध्ये मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत. या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, महिला माता भगिनी असेल, यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो, लोकांना चांगलं राज्य यावं, यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या चरणी प्रार्थना करणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो, पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत. ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं, दर्शन घ्यावं, परंतु ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली, अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जातो. बापू भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरपुरात बोलताना असं सांगितलं होतं की या मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे हे किमान 25,000 हिंदू बांधवांना अयोध्येची वारी घडवतील, परंतु त्यांच्याकडून असा कुठलाही उपक्रम फारसा कुठं राबवताना दिसून आला नाही. अशा वेळी आता तुम्ही मुस्लिम बांधवांना अजमेर दर्शन घडवत आहात, म्हणजे हा एक प्रकारे वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. नाही, याच्यामध्ये जनता हुशार आहे. कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतंय, हे लोकांनी ओळखलं आहे. भाजपचे लोक काय म्हणतात किंवा त्यांनी काय आश्वासनं दिली आणि ती पाळली काय नाहीत, ह्याच्या खोलात मी जाणार नाही. कारण या ठिकाणी जर लोक देवालाच फसवत असतील, देवाला खोटं बोलत असतील, तर देव त्यांना बघून गेल, त्याबद्दल काय वाद नाही. परंतु जसं आता आम्ही अजमेर शरीफला चाललो आहे दर्शनाला, त्याचबरोबर या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये बरेच बांधव आमचे काशी यात्रेला आम्ही घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, तर आम्ही बऱ्याच बांधवांना त्या ठिकाणी नागपूरला देखील घेऊन जाणार आहे. कसं आहे की मी बोलणाऱ्यापैकी आहे, मी नुसतं खोटी आश्वासनं, खोटी वचनं देऊन त्या ठिकाणी शोबाजी करणारातला मी नेता नाही, मी काम करून दाखवणारा नेता आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने आता आम्ही अजमेरला दर्शनाला चाललो आहे, त्याच धर्तीवर त्या ठिकाणी काशी आणि दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी देखील मी त्या ठिकाणी हजारो बांधवांना जे येणार आहेत त्या सर्वांना घेऊन जाणार आहे. ओके, थँक्यू. अजमेर ट्रिपचे आयोजन केलेलं आहे. मुस्लिम समाज बांधव, माता भगिनी या ट्रिपला जात आहेत, काय सांगा? मस्त आनंद झाला आहे त्यांना. मुस्लिम माणसांना त्यांच्या धार्मिक स्थळावर घेऊन चालल्यात. आतापर्यंत कोणी केलं नव्हतं, पण त्यांनी केलं पहिल्यांदा. त्यामुळं आनंदाचं वातावरण आहे, एकदम छान आहे. तिथं जाऊन दुआ करणार आहे त्यांनी, त्यामुळे त्यांच्या मनातली काय इच्छा असेल ते बोलणार आहे. आणि सगळ्याला आनंद वाटलं, एवढं त्यांनी खर्च केलं आहे, गाड्या आणल्यात, व्यवस्थितपणानं चांगलं केलं, उत्तम वातावरण. किती लोक चालले? कमीत कमी 600 लोक आहेत. पंढरपूरमध्ये अनेक राजकीय नेते आतापर्यंत होऊन गेले आहेत, अजूनही आहेत, परंतु दिलीप बापूने आतापर्यंत सर्वसामान्य अनेक प्रश्नांसाठी जशी वाचा फोडली, तसं या धार्मिक कार्यासाठी सुद्धा पुढे आलेले आहेत ते. हां, काय सांगाल याबाबत?
काय नाही, आतापर्यंत आलते फक्त बोलले पण आज दिलीप बापूंनी न सांगता बोलून केले. आणि कधीही दिलीप बापूचं कार्य आम्हाला चांगलं असतो. आणि पहिल्यांदा स्टेशन मस्जिदमध्ये लग्न कार्य नव्हतं, त्यावेळेस त्यांना आम्ही फोन केला, शेख वकील साहेब असतील आम्ही असतील, पहिल्यांदा मुरुमचा पाया त्यांनी बांधून दिला. आता सगळ्यांचे लग्न होते तिथं, मंगल कार्य एकदम मस्त झालं. टुकू पहिल्यांदाच दिलीप बापूंनी केलं तर मदत, त्यामुळे झालं. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. हां, या सर्वांचा तिथून घेऊन आलेला आशीर्वाद त्यांनाही मिळणार. लाभल की आशीर्वाद लाभल की त्यांना, जरूर लाभल. सर्वांनी दुआ केली, देव आहे, होईल काय ना काय त्यांच्या एवढ्या फळाला. मनसे नेते दिलीप बापू आहेत ना, त्याने आम्हाला ज्या लोकांना अशी परिस्थिती नव्हती की त्या देवापर्यंत पोचत नव्हते, तरीसुद्धा त्यांनी आज त्यांच्यासाठी सहकार्य केलेलं आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो याचा. साधारणतः किती कुटुंब चाललेत आज अजमेर दर्शन? साधारणतः आमच्या खर्डी गावाचे तर 25 लोक असतील. हां, मग आता अजून किती लोक आहेत हे आम्हाला काही पाठवलं नाही. पंढरपुरातून एकूण किती जण जाणार? 600 ते 700 लोक आहेत. 600 ते 700 लोक. आणखी बांधव उधर जा रहे हैं, क्या बता सकते हैं? बहुत खुशी हुई हमारे को, उन्होंने ले जा रही, उनके हमारे तरफ से उनको दुआ. अनिल बागल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेचे अध्यक्ष आहे. तर गेली 18 वर्षे झाले दिलीप बापू बरोबर काम करतोय. दिलीप बापू हे असं एक नेतृत्व आहे की सर्व समाजाला पुढं घेऊन जाणारं नेतृत्व आहे. आजपर्यंत कोरोना काळात बघितलं असेल, सर्व पत्रकार असतील, सर्व घटक अडचणीत आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या शेतात पिकलेला गहूसुद्धा, माझ्या देखत 70 पोती गहू या सर्व घटकांना अडचणीत आल्यानंतर वाटला. दिलीप बापू येणाऱ्या विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील पहिल्या यादीतील 2 नंबरचे उमेदवार आहेत. राजसाहेब यांचे अत्यंत निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडं संपूर्ण महाराष्ट्र पाहतंय. आणि आज खरं तर या समाजाचा बापूंच्या पाठीमागं पहिल्यापासूनच पाठिंबा आहे. आज त्यांना बापू अजमेरला घेऊन चाललेला आहेत. मला नक्की खात्री आहे, कारण मी त्यांच्याबरोबर 18 वर्षे झाले काम करतोय. बापू जर विधानसभेला हे लोक त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार आहेत आणि निवडून आल्यानंतर आज अजमेरला घेऊन जाणार आहेत. नक्कीच मला खात्री आहे की निवडून आल्यानंतर ते मक्का मदिनेला सुद्धा घेऊन जातील अशी मला खात्री आहे. त्यामुळं सर्व समाज घटक बापूला साथ देऊन नक्कीच या विधानसभेतून निवडून आणून या विधानसभा मतदारसंघातील शेतकरी असतील, बहुजन असतील, सर्वसामान्य असतील, यांना न्याय देणारा नेता म्हणून पुढे जाणार आहे.